नमस्ते मित्रांनो, आयबेक्स ऑटो मराठीमध्ये आपलं मी खूप स्वागत करतो. आज आपण ब्रेझा LXi CNG वेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. हे जर वेरियंट पाहिलं आपण तर खूपच व्हॅल्यू फॉर मनी वेरियंट आहे. याच्यामध्ये आपण भरपूर कस्टमायझेशन करू शकतो. पुणे ऑनरोड किंमत जी आहे या वेरियंटची ती 1062 आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जे कस्टमायझेशन करून फायनल जर पाहिलं आपण तर टॉप एंडपेक्षा हे बेटर ऑप्शन आपण याला बनवू शकतो. CNGमध्ये सगळ्यात महत्त्वाचं या रेंजमध्ये आपल्याला 1500 cc दुसरं कोणतंच ऑप्शन मिळत नाही. याला पेट्रोलला 20 आणि CNGला कंपनी 26 मायलेज क्लेम करते. रिअर जर लुक पाहिला आपण तर याच्यामध्ये आपल्याला ब्रेझा सिग्नेचर आहे, त्याच्यानंतर शार्क फिन अँटेना येतो, रूफ अँड स्पॉयलर इनबिल्ट असेल, लाईट्रॉन LED टेल लॅम्प्स असतील याच्यामध्ये, रिअर पार्किंग सेन्सर्स, त्याच्यानंतर रिफ्लेक्टर्स, बंपर्स जे असतील हे ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये आपल्याला स्पोर्टी लुक्समध्ये येतील. ब्रेझा या सेगमेंटमध्ये जर पाहिलं कॉम्पॅक्ट SUVमध्ये तर सगळ्यात जास्त सेल आउट होणारं याचं हे LXi वेरियंट आहे. आणि LXi वेरियंटपासून आपल्याला CNG ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. CNG जर पाहिलं तर कंपनी फिटेड फॅक्टरी फिटेड CNG आपल्याला LXi वेरियंटमध्ये अशा पद्धतीने दिलेलं आहे. याच्यामध्ये बूट स्पेस जर पाहिली तर फक्त 30% बूट स्पेस आपल्याला वापरायला मिळते. बूट स्पेसचा एक याच्यामध्ये कमी आहे. आणि खाली जर पाहिलं आपण तर स्पेअर व्हील, जॅक व्हील, स्पॅनर वगैरे इथे आपल्याला दिलेले आहेत. रिअर पार्सल ट्रे गाडीबरोबरच असणार. रिअर हेडरेस्ट LXi वेरियंटमध्ये येत नाहीत. साईड प्रोफाईल जर पाहिली आपण ब्रेझा वेरियंटची तर याच्यामध्ये आपल्याला जे आहे हाईट वगैरे खूपच छान मिळते. ग्राउंड क्लिअरन्स जो आहे तो 200 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. 16 इंच टायर साईज आहेत. व्हील आर्चेस स्क्वेरिश दिलेले आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे लुक आणखी एनहान्स होतं. मिरर, डोअर हँडल बॉडी कलर्समध्ये येतात. त्याच्यानंतर इन हाऊस इंडिकेटर्स आहेत मिरर्सवरचे. हे सगळे फीचर्स आपल्याला LXi वेरियंटपासून मिळतात. इंटेरियर जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये ऑल ब्लॅक फिनिश, पियानो फिनिश इंटेरियर दिलेलं आहे. फीचर्स वाईज 4 पॉवर विंडोज आहेत LXi वेरियंटमध्ये. इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर, रिमोट सेंट्रल लॉक, पॉवर स्टेअरिंग, सेफ्टीमध्ये ड्युअल एअरबॅग्स, ABS, CBD, ब्रेक असिस्ट, ऑल सीट बेल्ट रिमाइंडर, मॅन्युअल. याच्यामध्ये AC आहे, पॉवरफुल 1 टनर AC आहे. त्याच्यानंतर गिअर नॉब जो आहे तो आपल्याला ब्लॅकआउट फिनिश, सिल्वर असेंट इन्सर्टेड याच्यामध्ये आपल्याला गिअर नॉब दिलेला आहे. फ्रंट 12 वोल्ट ॲक्सेसरी सॉकेट आहे. मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रिप मीटर, RPM मीटर, डोर ओपनिंग आजार, इन्स्टंटेनियस मायलेज, हे सगळे फीचर्स आपल्याला LXi वेरियंटमध्ये मिळणार आहेत. त्याच्यानंतर इंटरनल मिरर जो आहे तो मॅन्युअली ॲडजस्टेबल इंटरनल मिरर आहे. फ्रंट हेडरेस्ट जे आहेत ॲडजस्टेबल आहेत. रिअर हेडरेस्ट त्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहेत. ते आपण बसवू शकतो. आफ्टर मार्केट आपण कस्टमायझेशन करू शकतो. म्युझिक सिस्टीम, स्पीकर्स याच्यामध्ये नसणार आहेत. हे याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर सीट्स जे आहेत ते सीट अपहोल्स्ट्री फॅब्रिकचे असणार आहे. युटिलिटी स्पेस जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर खूपच छान पद्धतीने दिले आहे. आणि स्टेअरिंग पण आपण टिल्ट स्टेअरिंग आपण करू शकतो, त्याने कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करता येईल. ट्रॅक्शन कंट्रोल आहे. सेफ्टीमध्ये इझी स्विचवर आहे. पेट्रोल टू CNG टू पेट्रोल आपण इझी स्विच करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टरी फिटेड CNG ऑप्शन आपल्याला LXi वेरियंटपासून कंपनीने दिलेलं आहे. LXi वेरियंटपासून जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये आपल्याला रिअर AC वेंट हे LXi वेरियंटपासून कंपनीने दिलेले आहेत. रगड हँडल ग्रिप्स आहेत.
आणि सगळ्यात महत्त्वाचं केबिन स्पेस जर पाहिली तर खूपच रूमी केबिन स्पेस दिलेले आहे. हेड रूम, लेग रूम याच्यामध्ये खूपच छान आपल्याला मिळतो, ज्याने आपण कम्फर्टेबल ड्राईव्ह करू शकतो. तर ही होती सगळे डिटेल न्यू ब्रेझाबद्दल. ब्रेझाचा फ्रंट लुक जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेला आहे. ग्लॉसी फिनिश विथ क्रोम इन्सर्टेड ग्रिल, येस बॅजिंग सुझुकी. हेडलॅम्प्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत. त्याच्यानंतर फॉग लॅम्पसाठी प्रोव्हिजन दिलेले आहे. ब्रेझा जर पाहिलं तर या सेगमेंटमध्ये 14 ते 15,000 युनिट मंथली सेल आउट होतात, एवढे पॉप्युलर हे वेरियंट आहे. ब्रेझामध्ये आपल्याला पॉवर पिकअप वगैरे खूपच छान पद्धतीने दिलेलं आहे. 1500 cc इंजिन आहे. तर ही होती डिटेल्स नवीन ब्रेझाबद्दल. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.